श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशींच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक असा अकल्पनीय वळण देणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. कारण येत्या 5 ते 8 ऑगस्ट दरम्यान तुमच्या पाठीत खंजीर उपसला जाण्याची दाट शक्यता आहे. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा वार कोणताही शत्रू नाही, तर तुमच्याच ताटात खाणारा आणि तुमच्या अगदी जवळचा माणूस करणार आहे. ही गोष्ट ऐकून कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकली असेल, मनात प्रचंड भीती आणि काळजाची धडधड निर्माण झाली असेल. पण जर थांबा आणि श्वास घ्या, कारण विधात्याचा खेळ असा आहे की जिथे मोठे संकट येते तिथेच कुबेराचा खजिना आणि यशाचा महामार्गसुद्धा उघडत असतो. या विश्वाचा एक असा अटळ नियम आहे की जेव्हा देव तुमच्याकडून एखादी खोटी व्यक्ती किंवा जहरी नाते बाजूला करतो, तेव्हा तुमच्या आयुष्यात अफाट धनलाभ आणि सुख समृद्धीचे दरवाजे सताड उघडे करतो. जर तुम्ही पुढच्या 48 तासात योग्य ती काळजी घेतली आणि हा व्हिडिओ न चुकता अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत पाहिलात, कारण व्हिडिओच्या अगदी शेवटी दिलेला एक दिव्य चमत्कारिक उपाय जर तुमच्याकडून राहून गेला तर पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा काहीही उपयोग होणार नाही. तर तुमच्या डोक्यावर असलेले कर्जाचे डोंगर क्षणात नाहीसे होतील आणि अचानक असा पैसा हातात येईल ज्याने तुमची पिढ्यानपिढ्याची गरिबी कायमची धुवून निघेल. मला सांगा, गेल्या काही दिवसात तुम्हाला अचानक रात्री उशिरा जाग येणे किंवा स्वप्नात पाण्याचे तलाव, जुनी पडकी घरे दिसणे असे रहस्यमय संकेत घडले आहेत का? किंवा तुमच्या घरातील तुळशीचे रोप अचानक सुकणे, उंबरठ्याजवळ काही काळी मुंगी दिसणे किंवा घड्याळ वारंवार बंद पडणे असे अशुभ भास तुम्ही नक्कीच घेतले असतील. कारण निसर्ग तुम्हाला या येणाऱ्या मोठ्या वादळाची पूर्वसूचना आधीच देत आहे. माझा एक भाऊ म्हणून आणि तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी तुम्हाला हात जोडून सांगतो की या संकेताकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता सलग पहा. कारण ही वेळ गाफील राहण्याची नाही, तर सावध होऊन स्वतःचे नशीब पालटण्याचे आहे. जर तुम्ही आजच काही विशिष्ट आणि सोपे उपाय केले नाहीत, तर हातातोंडाशी आलेला सुवर्णयोग निघून जाईल आणि नंतर पश्चाताप करण्याशिवाय तुमच्या हातात काहीही उरणार नाही. आता लगेच आपल्या घराच्या पूर्व दिशेला एक लहानसा तेलाचा दिवा लावा. त्या शांत मिणमिणणाऱ्या ज्योतीकडे पहा आणि मनातील सर्व अशांतता बाहेर काढून टाका. निसर्गातील सुकलेली पाने जशी गळून पडतात आणि नवीन हिरवीगार पालवी फुटते, अगदी तसेच तुमच्या आयुष्यातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत आणि प्रगतीची नवी पालवी फुटणार आहे. एका उंच झाडावर शांतपणे बसलेला पक्ष्याचा थवा जसा येणाऱ्या पावसाची चाहूल ओळखतो, तसेच वृश्चिक राशींच्या जातकांनी आता आपल्या अंतरात्म्याची हाक ओळखायला हवी. तुमच्यावर स्वामींची अखंड कृपा आहे आणि हीच ती वेळ आहे जिथे तुमची सर्व संकटे भस्मसात होऊन अपार धनवृद्धी होणार आहे. पण त्यासाठी तुमच्या मनात देवाप्रती अढळ श्रद्धा असणे अत्यंत गरजेचे आहे. आयुष्यातील हे वादळ शांत होत नाही तोवर तुम्हाला अत्यंत सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कारण तुमच्या आसपास फिरणाऱ्या आणि गोड बोलणाऱ्या काही लोकांच्या मनात कपट भरलेले आहे. हे लोक तुमच्या पाठीमागे असं काही विनाशकारी डाव रचत आहेत ज्याची साधी शंकाही तुमच्या मनात कधी आली नसेल. परंतु स्वामींचे अदृश्य कवच तुमच्या पाठीशी असल्यामुळे त्यांचे सर्व वाईट मनसुबे उघडे पडणार आहेत. येणाऱ्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात अत्यंत मोठी आर्थिक क्रांती होणार आहे, जिथे जुनी अडकलेली कामे अचानक मार्गी लागतील आणि जुन्या गुंतवणुकीतून अफार धनवर्षाव मिळण्यास सुरुवात होईल. जर तुमच्यावर कोणाचे कर्ज असेल किंवा बँकेची थकबाकी असेल, तर ती फेडण्याचा मार्ग अगदी अनपेक्षितपणे तुमच्यासमोर मोकळा होईल. जेव्हा एखादे छोटे रोपटे वटवृक्ष बनते, तेव्हा त्याला अनेक वादळांचा सामना करावा लागतो. अगदी तसाच तुमचा आजचा काळ आहे, जो तुम्हाला भविष्यात प्रचंड सामर्थ्यवान आणि श्रीमंत बनवणार आहे. तुमच्या घरात जर सतत किरकोळ कारणावरून भांडणे होत असतील किंवा नात्यांमध्ये विषाक्त दुर्वा आला असेल, तर समजून जा की हा वास्तुदोष आणि वाईट नजरेचा घातक प्रभाव आहे. पण अजिबात घाबरू नका, कारण यावर अत्यंत सोपा आणि अचूक तोडगा म्हणजे संध्याकाळी 6:30 वाजता उंबरठ्यावर चिमूटभर मीठ आणि 2 लवंगा टाकणे, ज्यामुळे घरातील सर्व अलक्ष्मी क्षणात नष्ट होईल. निसर्गामध्ये जेव्हा काळे ढग जमा होतात तेव्हा पावसाचे आगमन निश्चित असते. अगदी तसेच तुमच्या आयुष्यातील हे दुःखाचे ढग हटून सुखाचा आणि दैवी प्रकाश पसरणार आहे. तुम्ही भूतकाळात केलेल्या सर्व चांगल्या कर्माचे फळ आता मिळण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका. अनेकदा आपल्याला वाटते की सगळे मार्ग बंद झाले आहेत, पण जिथे माणसाची विचारशक्ती संपते तिथे ईश्वरी चमत्कार सुरू होतो. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात जे लोक आज तुमच्यावर हसत आहेत
तेच लोक उद्या तुमच्या यशाचे अभिमानाने कौतुक करताना दिसतील. गुरुवारी सकाळी पिवळे वस्त्र परिधान करून स्वामींना किंवा तुमच्या कुलदेवताला प्रदक्षिणा घाला. यामुळे तुमच्या मार्गातील सर्व अदृश्य अडथळे आपोआप दूर होतील. तुमच्या हातात येणाऱ्या पैशांचा ओघ वाढवण्यासाठी आणि घरात कायम अन्नपूर्णेचा वास राहण्यासाठी धान्याचा आदर करा आणि गरजूला अन्नदान करा. हीच ती योग्य वेळ आहे जिथे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा सुवर्ण अध्याय लिहायचा आहे आणि गरिबीच्या शृंखला कायमच्या तोडून टाकायच्या आहेत. रात्रीच्या गाढ अंधारानंतर जसा सूर्योदय निश्चित असतो, तसेच वृश्चिक राशींच्या प्रत्येक जातकांच्या आयुष्यात आता सोन्याची पहाट होणार आहे. तुमच्या अंतरात्म्यावर विश्वास ठेवा, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आणि स्वामींच्या नामाचा जप सतत चालू ठेवा. तुम्ही आजवर इतरांसाठी खूप काही केले, स्वतःचे सुख चैन बाजूला ठेवून इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केला, पण आता देवाने तुमच्यासाठी विलक्षण योजना आखली आहे. कित्येकदा तुम्हाला असे वाटले असेल की तुमच्या चांगुलपणाचाच लोकांनी गैरफायदा घेतला, पण लक्षात ठेवा की देवाला तुमचा प्रत्येक अश्रूची आणि कष्टाची न्याय किंमत ठाऊक आहे. तुमच्या राशीवर मंगळ देवाचे अधिपत्य असल्यामुळे तुमच्यात लढण्याची क्षमता आणि अफाट जिद्द जन्मापासूनच आहे. त्यामुळे या तात्पुरत्या संकटांना घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. व्यवसायात किंवा नोकरीत एखादी नवीन सुवर्ण संधी तुमच्या दारावर दस्तक देणार आहे, ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होता. जर तुमच्या आरोग्याशी संबंधित काही समस्या किंवा आजारपण घरात रेंगाळत असेल, तर येत्या मंगळवारी हनुमान चालिसेचे पठण करा आणि मारुतीरायाला लाल फुले अर्पण करा. यामुळे सर्व व्याधी आणि पीडा क्षणात दूर होऊन जातील. घराच्या ईशान्य कोपऱ्यात नेहमी स्वच्छ पाणी भरून ठेवा आणि तिथे एखादे छोटे हिरवे रोपटे लावा. यामुळे घरातील लक्ष्मीचा वास कायम राहील आणि धनसमृद्धी वाढेल. तुमच्या मनातील भीती दूर फेकून द्या आणि सकारात्मक ऊर्जेने प्रत्येक नव्या आव्हानाला सामोरं जा, कारण स्वामींचे हात तुमच्या डोक्यावर कायम आहेत. जे लोक तुमच्या विरुद्ध कटकारस्थाने करत आहेत, ते स्वतःच त्यांच्या रचलेल्या जाळ्यात अडकणार आहेत आणि तुम्हाला न्याय मिळणार आहे. निसर्गाचा नियम असा आहे की पेराल तसेच उगवते. त्यामुळे तुम्ही पेरलेले चांगुलपणाचे बी आता महावृक्षाचे रूप घेऊन तुम्हाला सुखाची फळे देणार आहेत. शनिवारी संध्याकाळी काळ्या कुत्र्याला किंवा गायीला भाकरी भरवा. यामुळे सर्व प्रकारची ग्रहपीडा शांत होईल आणि कामातील अडथळे दूर होतील. आपल्या मुलांच्या किंवा लहान भावंडाच्या भविष्याची चिंता आता सोडून द्या, कारण स्वामी स्वतः त्यांच्या मार्गातील काटे दूर करत आहेत. तुमच्या घरातील ज्येष्ठ सदस्यांचा आशीर्वाद घ्या, कारण त्यांच्या मुखातून निघणारे शुभ आशीर्वाद तुमच्यासाठी सर्वात मोठे सुरक्षा कवच सिद्ध होतील. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर किंवा नवीन कागदपत्रावर विचार न करता स्वाक्षरी करू नका. आर्थिक व्यवहारात सतर्कता बाळगणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या आयुष्यात येणारी ही नवीन पहाट केवळ तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आनंदासाठी आणि प्रगतीचा महामार्ग ठरणार आहे. आता व्हिडिओच्या या शेवटच्या क्षणी मी तुम्हाला तो महाउपाय सांगणार आहे, जो तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य मुळासकट उघडून टाकेल. आज रात्री झोपण्यापूर्वी एका लाल कागदावर तुमच्या 3 इच्छा लिहून त्या स्वामींच्या चरणाजवळ ठेवा आणि उद्या सकाळी तो कागद वाहत्या पाण्यात विसर्जन करा. आजच स्वतःशी आणि स्वामींशी एक दृढ वचन घ्या की काहीही झाले तरी तुम्ही सत्याचा मार्ग सोडणार नाही आणि आत्मविश्वासाने पुढे जात राहाल. तुमच्यावर स्वामींची असीम कृपा राहो आणि तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि भरभराटीचा वर्ष हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जर तुम्हाला खरोखरच या संकटातून बाहेर पडायचे असेल आणि त्या अफाट धनलाभाचा स्वीकार करायचा असेल, तर आत्ताच्या आता कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने आणि विश्वासाने श्री स्वामी समर्थ किंवा जय बजरंगबली असे निश्चितपणे लिहा, कारण हा केवळ एक कमेंट नसून तुमचा ईश्वराशी असलेला दृढ संकल्प आहे. हा व्हिडिओ तुमच्या त्या सर्व प्रियजनांना आणि मित्रांना लगेच शेअर करा, ज्यांना तुम्ही संकटात पाहू शकत नाही. व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून त्या घंटीच्या बटनावर क्लिक करा, जेणेकरून स्वामींचा एकही संदेश तुमच्याकडून कधीही चुकणार नाही. श्री स्वामी समर्थ.